विशेष प्रायोजित कार्यक्रम आयुर्वेद आरोग्याचा शाश्वत मंत्र. प्रायोजक मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, विजयनगर, सांगली. नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM तुम्ही ट्यून केलेला आहे. मी आहे मेधा आणि आयुर्वेद आरोग्याचा शाश्वत मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्याला मूलत्वम आयुर्वेदच्या आयुर्वेद तज्ञ डॉक्टर कादंबरी जगताप या कार्यक्रमातून मार्गदर्शन करतात. काल आपण बघितलं वंध्यत्व म्हणजे काय, त्याची कारणं काय असतात, एक छोटंसं उदाहरण सुद्धा आपल्याला मॅडमनी सांगितलेलं होतं. मॅडम, या कार्यक्रमात आजही तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि काल जे आपण म्हणलं की वंध्यत्वाबद्दल जी कारणं वगैरे तुम्ही सांगितलीत, तर अशी अनेक दाम्पत्य तुमच्याकडे या आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्यांचं वंध्यत्व दूर होण्यासाठी तुमच्याशी अप्रोच करतात, तुमच्याकडे येतात, तुम्ही त्यांना ट्रीटमेंट देतात. अशी काही आपण उदाहरणं सांगू शकतो का आज? की एखादं जरी उदाहरण तुम्ही सांगितलं तरी चालेल, की नेमकं आयुर्वेदाच्या उपचारानं या दाम्पत्याला, ज्यांना वंध्यत्वाचा शिक्का बसलेला होता, तो पुसला गेला आणि छान अपत्याची प्राप्ती झाली. काय सांगाल? नक्कीच, नक्कीच. यामध्ये एक उदाहरण मी सांगते आता. साधारण स्त्रीचं वय आहे 34 वर्ष. त्यामध्ये याआधीही त्यांना प्रेग्नन्सी राहिली नाहीये. प्रायमरी इन्फर्टिलिटीचं हे एक्झाम्पल आहे. ओके. आता हे कपल जेव्हा पहिल्यांदा येतं, तर ह्यांचे 3-4 वर्ष आधी सर्व मोठी फाईल घेऊन हॉस्पिटल्स अँड ऑल सगळं झालं आणि खूप मोठा हा मेंटल ट्रॉमा असतो. मग यामध्ये पेशंटचं समुपदेशन करताना ती फाईल तर बघितलीच पाहिजे. पण पहिले त्यांचं जे हे सगळं निगेटिव्ह वाइब्स किंवा खूप जास्त इमोशनल स्ट्रेस, तर हा पहिले दूर करणं महत्वाचं आहे. आता त्या पेशंटच्या हिस्ट्रीमध्ये असं होतं की त्यांचे पिरियड्स नॉर्मल होते, अगदी ऑन टाइम, म्हणजे दर महिन्याची तारखेला ते व्यवस्थित येत होते, पण त्याच्यामध्ये बीजाची वाढ नव्हती. असं बऱ्याचदा दिसतं की पाळी जरी तुमची रेग्युलर असेल, ती व्यवस्थित येत असेल, तरी सुद्धा बीज हे योग्य वेळी फुटत नाही. आता या केसमध्ये असं आहे की त्यांना कळत नव्हतं एवढे दिवस की प्रॉब्लेम नेमका काय आहे. कारण पिरियड्स हे इंडिकेशन वाटतं बऱ्याचदा की पिरियड्स माझे व्यवस्थित आहे, काही त्रास नाहीये, पण बीजाची वाढ योग्य नाहीये. आता ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट बघितली जाते ती म्हणजे ओव्हरवेट आहे का? तर त्या केसमध्ये ओव्हरवेट असंही काही नव्हतं. फक्त एक मुद्दा होता, तो असा होता रात्रीचं जागरण आणि ओव्हर स्क्रीन टाईम. आणि दुसरं म्हणजे एक्सरसाइज अजिबात नसणं. अच्छा. एक्सरसाइज नसणे हे बोलायला आपल्याला खूप सिंपल वाटतं, बट मेटाबॉलिक रेट मेंटेन करणं, कारण आपलं आजकाल लाईफ सिडेंटरी आहे किंवा आपण IT मध्ये बघतो, तर आपण बसून आहोत, AC चालू असतो समोर, म्हणजे मानसिक काम खूप आहे, शारीरिक कमी आहे. तर ह्यांच्या केसमध्ये तसंच होतं. आता आपण साधं उदाहरण दिलं तर कोंबडी अंडे देते किंवा अंडे उबवते. तर उबवणे हा शब्द फार इम्पॉर्टंट आहे. उबवणे म्हणजे एक ठराविक विशिष्ट टेम्परेचरला ते फुटतं. तर हीच प्रोसेस स्त्रियांच्या बाबतीत पण होत असते. पण ह्याच्यामध्ये जेव्हा इम्बॅलन्स असतो, तेव्हा त्या बीजाची वाढ योग्य होत नाही आणि ते फुटत नाही. त्यांच्याच बाबतीत आपण त्यांच्या मिस्टरांचा रिपोर्ट बघितला, तर मिस्टरांचा रिपोर्ट व्यवस्थित होता. त्यांचा बीजाचा आकडा, त्याची मोटिलिटी ही अगदी उत्तम होती. मग या केसेसमध्ये आपण उपचार करताना त्यांचा पूर्ण ट्रीटमेंट प्लॅन करतो. ट्रीटमेंट करत असताना आहार, व्यायाम आणि औषध अशी ही त्रिसूत्री आयुर्वेदात नेहमी वापरली जाते. म्हणजे काय, तुम्ही फक्त औषधं घ्या, बाकी रुटीन कसंही असलं चालेल, तर ते औषध शून्य काम करतं. आणि मला असं वाटतं, कुठली पॅथी असेल तर ट्रीटमेंट किंवा उपचार हे तेव्हाच काम करतात जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी तुमच्या लाईफस्टाईलमध्ये सुधारणा केलेली असते तेव्हा. बरोबर. मग त्या जोडप्याला कशा पद्धतीने पुढे अपत्य प्राप्ती झाली, काय सांगाल? येस. आता त्यांची ट्रीटमेंट जी सुरू झाली होती ती साधारण एक 4 ते 5 महिने चालली. आता 4 ते 5 महिने ट्रीटमेंट जेव्हा सुरू असते, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं मी जसं म्हटलं तसं त्यांचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ही फर्स्ट झाली. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय-काय करता आणि काय-काय तोंडात टाकतात, हे सगळं आपण त्यांच्याकडून नोट डाउन करून घेतलं आणि त्यांना काय केलं पाहिजे हे सांगितलं. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट, झोप पुरेशी आहे का? आणि स्क्रीन टाईम. आता जॉब आहे, मग ते जॉब सोडून घरी बसायला पाहिजे हे तर सोल्युशन नाहीये. बरोबर. तर त्याचे परिणाम आपण कसे कमी करू शकतो हे त्यांना सांगितलं. आणि तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे योग्य औषधोपचार. ह्याच्यामध्ये पंचकर्माचाही उपयोग खूप छान होतो. आता त्यांच्या नाडी परीक्षणानुसार आणि प्रकृती परीक्षणानुसार त्यांचं व्यवस्थित पंचकर्माचं टाइम टेबल सेट झालं, जे त्यांनीही व्यवस्थितरित्या केलं. त्याच्यामध्ये आपण योगा आणि प्राणायामचाही फोकस जरा जास्त वाढवतो, कारण याने श्वासांची गती मेंटेन होते, जी महत्वाची आहे आत्ताच्या सिच्युएशनमध्ये. म्हणजे
व्यायाम आणि प्राणायाम ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहे. आता आपण जसं व्यायाम करताना बघतो, की तोंडाने श्वास घ्यावा लागतो, श्वास खूप वाढतात आणि प्राणायामाने हे श्वास बॅलन्स होतात. तर हे सर्व गणित त्यांचं व्यवस्थित बसवून दिलं. त्यानंतर 4 महिन्यांनी मात्र त्यांना अगदी सुदृढ अपत्य झाले, जे आता 2 वर्षाचं असेल कदाचित आणि अच्छा. त्यांची डिलिव्हरी अगदी व्यवस्थित नॉर्मल झाली. ग्रेट. म्हणजे बाळाची वाढ बघणारी मंडळी आपल्याला आता ऐकतायत, तर त्यांच्या लक्षात येईल, की मूलत्वम आयुर्वेद फक्त उपचार करत नाही, तर चारी बाजूनी त्याचा विचार करून ती व्यक्ती कशी आहे, म्हणजे एकूणच आयुर्वेद असं बघतो, की त्या व्यक्तीनुसार त्याला औषधोपचार करायचा आहे, आजारानुसार नाही. तर हे खूप छान मूलत्वम आयुर्वेदकडनं केलं गेलं आणि मंडळी तुम्ही आता ऐकलत, की एक छान अपत्य प्राप्ती त्या दाम्पत्याला झालेली आहे. तर नक्कीच तुम्हालाही अशा काही वंध्यत्वाला सामोरं जावं लागत असेल, तर नक्कीच आपण मूलत्वम आयुर्वेदला संपर्क करू शकता आणि अशाच आणखी एका उदाहरणासह आम्ही पुन्हा उद्या भेटतोय, पण आज इथेच थांबतोय. नमस्कार. धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल सांगली. आपल्याला जर अचूक आणि परिणामकारक आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आपण मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, पहिला मजला, KFC वर, विजयनगर, सांगली या ठिकाणी सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत भेट देऊ शकता आणि आजारातून मुक्तही होऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 98 346 23 909.